आता भिवंडी महापालिकेतून एक मोठी बातमी येते। भिवंडी महापालिका निवडणुकीमध्ये आता एक मोठा ट्विस्ट आलेला आहे, कारण भाजपमध्ये मोठी फूट पडलेली आहे आणि त्यामुळे आता भाजपच्या दुसऱ्या नाराज गटानं एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं कळतंय। तर भिवंडीमध्ये भाजपच्या 9 नगरसेवकांच्या जोरावर काँग्रेसचा महापौर बसणार का, अशी शक्यता निर्माण झालेली आहे। नारायण चौधरींची उमेदवारी आयत्यावेळी बदलल्यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळते आणि भाजपकडून आयत्यावेळी स्नेहा पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मोठा नाराज गट हा आपल्याला भाजपमध्ये पाहायला मिळतोय आणि ही उमेदवारी बदलल्यामुळे भाजपमध्येच मोठी फूट पडल्याचं दिसतंय। भाजपचा एक गट चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाऊन भेटलाय। भिवंडीमध्ये भाजपच्या नारायण चौधरींच्या नेतृत्वातील 9 नगरसेवक काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंट सोबत गेलेत आणि त्यामुळे भिवंडीमध्ये काँग्रेस आघाडीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले। भाजपने आधी नारायण चौधरी यांना महापौर पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेलं होतं। चौधरींनी अर्जही दाखल केला होता, मात्र निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी भाजपने उमेदवार बदलत स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींनी आपण 9 नगरसेवकांसह काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटसह जाणार असल्याचं जाहीर केलंय। दुसरीकडे भाजपमधील दुसऱ्या नाराज गटानं एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। नारायण चौधरी काँग्रेस सोबत गेल्यामुळे भाजपमधील नाराज दुसऱ्या गटानं शिंदेंची नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली आहे। त्यामुळे भिवंडीमध्ये भाजपमध्ये मोठी फूट पाहायला मिळते। आज पक्षाने नेहा मेहुल पाटीलच्या नावाने उमेदवारी जाहीर केली। मी आज एक डिसिजन घेणार आहे की मी भिवंडी सेक्युलर पार्टीच्या बरोबर चर्चा करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।